आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणती YouTubeची माहिती, अल्गोरिदम वगैरे मी काही सांगणार नाही. हा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आहे आणि मी अशी टोनसुद्धा वापरणार नाही. मी जे नॅचरली बोलतो, मी तेच वापरतो. हे एडिटिंग स्क्रिप्ट राहते याच्या मागे, म्हणून ते तुम्हाला व्हिडिओ थोडा फास्ट विदाऊट अडखळलेवाला तुम्हाला आवाज म्हणजे ऐकायला समजतो. पण या व्हिडिओमध्ये मी कोणती ना स्क्रिप्ट तयार केली, ना जास्त फॅन्सी एडिटिंग केली. कारण मला माझा सेटअप दाखवायचा आहे या व्हिडिओमध्ये. जेणेकरून तुम्ही जाणून घ्यावी की मी सुरुवात कुठून केली. तर हाच माझ्या चॅनलचा एकदम वेगळा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला जर YouTubeची रिलेटेड काही माहिती हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता. मी या व्हिडिओमध्ये माझा फक्त सेटअप दाखवणार आहे. पण सेटअप दाखवायच्या आधी मी एक विनंती करतो. माझा हा चॅनल फेसलेस आहे. मी इथे माझा फेस दाखवू शकत नाही. पण तरी तुम्ही मला पाहू शकता. जे मी बोलतो, माझे शब्द आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला पहा. माझ्या आवाजामध्ये मला फील करा. माझ्या व्हिडिओची जे प्रत्येक फ्रेम आहे, तिथं मी माझं मन ओतून काम करतो आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा आत्मा नक्की जाणवेल. कारण मी कोणत्या परिस्थितीत व्हिडिओ बनवतो, ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल. आता हा कॅरेक्टर मी माझा फेस दिसावा नाही म्हणून इंट्रोड्यूस केला, कारण तर तुम्हालासुद्धा काहीतरी स्क्रीनवर दिसेल, म्हणजे हा कॅरेक्टर जसा बोलतोय, तर तुम्हालासुद्धा एंटरटेन होईल म्हणून मी हा कॅरेक्टर क्रिएट केला आहे. बस बाकी काहीच नाही. मला फक्त माझा फेस न दाखवता तुम्हाला एंटरटेन ठेवायचे होते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये थांबवून ठेवायचे होते. त्याच्यासाठी मी हा 3D कॅरेक्टर किंवा 3D स्टुडिओ क्रिएट केला. पण तुम्ही जर हे समजत असाल की याच्याकडे इथं माईक दिसला आहे, हा बोलत आहे, अशी रूम आहे, फॅन्सी लाईट्स आहे आणि एक पॉवरफुल कम्प्युटर आहे, तर तुम्ही गलत आहात. माझ्याकडे ते काहीच नाही जे तुम्ही इथं पाहून राहिले. मी आता दाखवतो तुम्हाला माझा एक म्हणजे जे मी यूज करतो मोबाईल्स आणि जे सॉफ्टवेअरमध्ये मी एडिट करतो म्हणजे APK, ते मी सांगणार आहोत तुम्हाला. तर बघून घ्या आता. तर आता होऊ शकते की तुम्हाला माईकची क्वालिटी खराब येणार, कारण तर जो मी आत्ता माईकनी रेकॉर्ड करत आहो बोया, तर हा मी तुम्हाला दाखवेल. तर या माईकने मी रेकॉर्ड करू शकत नाही. तर तुम्हाला थोडासा आवाजामध्ये डिफरन्स दिसेल, पण तुम्हाला ते थोडं मॅनेज करावं लागेल. तर आता जो तुम्ही व्हॉईस ऐकत आहे, तर तुम्ही या मोबाईलचा व्हॉईस ऐकत होते आणि तुम्ही याच्यापूर्वीचा जो व्हॉईस ऐकत होते, ते बोया माईकचा व्हॉईस आहे. बॅकग्राऊंडमध्ये जे आवाज येत आहे गाड्या वगैरेचे, तर त्याला तुम्ही इग्नोर करा. मी माईक वापरतो बोया, जो मी आत्ता जिक्र केला होता. तर तो माईक आहे हा वाला. तुम्ही बघू शकता. हे एक स्क्रिप्ट आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. आता हे स्क्रिप्ट मी लिहिणार आहे. अर्धी स्क्रिप्ट इथं आहे. तर या व्हिडिओची स्क्रिप्ट रेडी म्हणजे मधामध्ये आहे, म्हणजे काम चालू आहे त्या स्क्रिप्टवर. तर जो तुम्ही आत्तावरी आवाज ऐकत होते, तर तो या माईकचा आहे. याच माईकने मी हमेशा बोलतो. याला म्हणजे एक पिन आहे, कॉलरला लटकवतो आणि आपला आवाज रेकॉर्ड करतो. एक स्टार्टिंग जर तुम्ही YouTube चॅनल स्टार्ट करत असाल, तर हा माईक तुमच्यासाठी कोणत्या वरदानपेक्षा कमी होणार नाही. आता बहुत सारे फेक आणि बहुत सारे रेअर माईक्स आहे, म्हणजे बोयाचेच सेम डुप्लिकेट असे खूप सारे लफडे आहे. पण मला ओरिजिनल माईक भेटला हा बोयाचा, कारण तर मी चेक केला तर आवाज एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. जे तुम्ही आत्ता ऐकले होते किंवा माझे प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यामध्ये जो आवाज रेकॉर्ड झाला आहे, तो याच माईकने रेकॉर्ड झालेला आहे. पण मी जे व्हिडिओ एडिटिंग ॲप वापरतो, ते आणि त्या ॲपसाठी जो फोन वापरतो, तो मी आता दाखवतो. याला बाजूला करतो. मी तुम्हाला आता फोन दाखवतो. तर फोन हा वाला आहे, Redmi Note 4 हा फोन आहे, जो मी यूज करतो आपल्या रेकॉर्डिंगसाठी. रेकॉर्डिंगसाठी हा वाला फोन आहे, म्हणजे जो तुम्ही आत्ता आवाज ऐकत आहे, ते या फोनमधून होत आहे आणि जो या फोनचा म्हणजे आवाज रेकॉर्डिंग होत नाही, कारण तर हा 3.5 mm वाला जॅक खराब आहे. याचा जॅक खराब आहे, याचा टच खराब आहे. हा मोबाईल इथून तुम्हाला दिसत असेल तर इथून क्रॅकसुद्धा आहे, इथून क्रॅक आहे, इथून आता तुम्हाला चालू करून दाखवतो मी. तर या मोबाईलमध्ये मी इतका म्हणजे वाईट कंडिशनचा आहे. जर तुमच्याकडे हा मोबाईल असता तर तुम्ही याला फेकून दिले असते. तरी या कंडिशनमध्ये मी या मोबाईलवरून एडिटिंग करत आहे. तर विचार करा की माझी कंडिशन किती म्हणजे समजू शकता तुम्ही. आता मी काही बोलून वगैरे दाखवणार नाही, नाहीतर मला रडू येईल. तर मी आता याला चालू करतो. तुम्ही बघू शकता याचा म्हणजे टचसुद्धा खराब आहे. तुम्ही बघू शकता मी याचा टचसुद्धा ओपन करू शकत नाही. पूर्ण म्हणजे युजलेस मोबाईल आहे, युजलेस.
हं. मी म्हणजे आईला सुद्धा दिला, तर आई म्हणे, "मी याला ऑपरेट कशी म्हणजे चालू कशी करू?" म्हणे. कारण तर याचा टच खराब झाला. आधीच मला म्हणे समजत नाही म्हणे इतकं म्हणजे टेक्निकल, की हे कनेक्ट करा, ते कनेक्ट करून याला चालू करा. तर आईने सुद्धा याला यूज करायला नकार दिला आणि सगळेजण हे म्हणत होते, की माझ्याकडे जर हा मोबाईल असता, तर मी याला फेकून दिला असता किंवा याला विकून टाकला असता. पण मी याला यूज केला नसता. पण त्या कंडिशनमध्ये मी सुद्धा याच्यावरून एडिटिंग करत आहे. जो हा व्हिडिओ रेकॉर्ड होता, हा दुसऱ्या फोनवरून होता आहे. पण एडिटिंग मात्र याच फोनमध्ये करणार आहे मी आणि मी तुम्हाला या फोनला चालू करून दाखवणार आहे. कारण याचा टच पूर्णपणे खराब आहे. एक हा जॅकसुद्धा खराब आहे आणि याचा हे बघू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे इथं 1 सेकंद आता तुम्ही पाहूनच घ्या. तर मी आता याला चालू करतो. पण याचा टच काम करत नसल्यामुळे मला एक जुगाड लावायला लागला आहे आणि तो जुगाड आहे हा वाला हा. हा म्हणजे 1 सेकंद. हा जो USB कनेक्टर आहे, जो दिसत आहे, हा जातो याच्या चार्जिंग सॉकेटमध्ये लावतो. क्या गुंडा बनेगा रे तू? हं. आणि हा कनेक्टर इथं. मी याच्यासाठी एक माऊस घेतला आहे. याचा खर्च म्हणजे टच टाकाचा खर्च म्हणत होता तो, की ₹1500 लागते म्हणे टच टाकासाठी. पण मी हा ₹500 चा माईक घेतला आणि त्याच्यामध्येच हा कनेक्टर मला मिळाला आणि हे ₹20 चं घेतलं. म्हणजे जवळपास मला ₹550 मध्ये हे जुगाड जमलं. तर मी याच्याने ₹1500 आपले ₹1000 वाचवले. तर आता मी याच्याने तुम्हाला हे खोलून दाखवतो. आणि आपल्याकडे माऊस पॅड नव्हता माझ्याकडे, तर मी त्याचा सुद्धा जुगाड केला आहे. तुम्ही हे पाहू शकता. हा माझा माऊस पॅड आहे. याच्यावर एका कॉलेजचं नाव आहे, त्याला इग्नोर करा. आता मी खोलतो. मी व्हिडिओ एडिटिंगसाठी अलाइट मोशनचा यूज करतो. तुम्हाला दिसत असेल अलाइट मोशन आणि थंबनेल बनवासाठी मी पिक्सल लॅबचा यूज करतो. टेलिग्राम ग्रुप जॉइन केला नसेल तुम्ही, तर टेलिग्राम ग्रुपसुद्धा तुम्ही जॉइन करा. कारण जर तिथं मी माझे जे एडिटिंग मी यूज करतो, त्याचे जे थंबनेल किंवा PNGज आहे, ते मी तिथं रेग्युलरली अपलोड करतो. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉइन करा. तर हे बघा, या माऊसने मी सगळीकडे म्हणजे कंट्रोल करू शकतो. इव्हन याला लॉक करू शकतो आणि लॉक ओपनसुद्धा करू शकतो. हे बघा, हा म्हणजे माऊस गेम चेंजर साबित होत आहे. याच्यानेच मी एडिटिंग करतो. पण हे प्रोसेस खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. तुम्ही बघू शकता हा मोबाईल खूप स्लो आहे. पिक्सल लॅब ओपन होण्यासाठी अर्धा घंटा लागत आहे याला. तर मी इथे नाव टाइप करतो किंवा राहू द्या, आता नाव मी टाइप करत नाही. याला डिलीट करतो आणि ओके करतो. मोबाईलची स्क्रीन शेक होत असेल, कारण तर मी दुसऱ्या हाताने रेकॉर्ड करत आहे आणि एका हाताने माऊसचा यूज करत आहे. तर याला अल्ट्रामध्ये मी सेव्ह करतो. म्हणजे एक जस्ट एक्झाम्पल दाखवतो, की मी काम कसं करतो तर. तुम्ही बघू शकता सेव्ह झालेला आहे. म्हणजे लेफ्ट बटन, हा जो लेफ्ट बटन आहे हा वाला, याच्याने बॅक होतं आणि याच्यानं ओके होतं. हे बघा, ओके झालं, बॅक. आता मी अलाइट मोशन ओपन करतो आणि बॅक करून दाखवतो. या बटनानं ओके झालं ते आणि या बटनानं बॅक होते. हे बघा, बॅक. पण हे बटन दाबून राहिली ना, तर लॉकसुद्धा होते. म्हणजे लाँग प्रेस करून ठेवली तर. तर हेच जुगाड आहे माझं. तर तर मी हेच यूज करतो. पण आवाजासाठी मात्र मी एक ब्रँडेड हेडफोन आहे. आता मी याला बाजूला ठेवतो. लॉक करतो, याला बाजूला ठेवतो. एक ब्रँडेड हेडफोन आहे. मी त्याचा यूज करतो आवाजासाठी. याची बॅटरी लाईफ जवळपास 15 ते 20 मिनिटं चालतात हे. तर हे मी ऑडिओसाठी हे वाले यूज करतो हेडफोन. जे मी 2023 मध्ये घेतले होते ₹1000 पण आता सुद्धा ही चालत आहे. तर मी आपला आता पूर्ण सेटअप दाखवतो, की माझा सेटअप पूर्णपणे कसा दिसतो तर. तर तुम्ही बघू शकता, हा माझा पूर्ण सेटअप आहे. हे हेडफोन आहे, हा माऊस जे मी आता तुम्हाला दाखवलं, हा बोया माईक ज्याने मी रेकॉर्ड करतो, हा फोन जो मी एडिटिंगसाठी यूज करतो आणि व्हॉईस म्हणजे या फोनमध्ये रेकॉर्ड येते. हा फोनसुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. या फोननी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि हा फोन दाखवतो. पण सध्या हा फोन पाहून घ्या तुम्ही. आता जे मी नेक्स्ट व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे, ते या फोननी करणार आहे आणि जो व्हॉईस
ऐकत आहे तुम्ही तो आता या फोनचा आहे, राईट? म्हणजे थोडं कन्फ्युजन झालं असेल तर समजून घ्या, कारण तर मी स्क्रिप्ट लिहिली नाही, याची प्रॉपर स्क्रिप्टिंग नाही आहे. हा माझ्याच मताने मी व्हिडिओ शूट केला आहे. तर हा फोन आहे, जिथपर्यंत आपण आलो होतो. हा माईक आहे. ते 2 तर मी सांगितले. हां, हा USB-चा आहे हा वाला, जो इथं लागतो आणि हा त्याला लागतो. हे पेन मी स्क्रिप्टसाठी यूज करतो, स्क्रिप्ट लिहायसाठी. आता हे स्क्रिप्ट याची चालू आहे, पण हा टॉपिक सध्या हिडन ठेवतो मी. तर हेच आहे. आता मी हा मोबाईल ठेवतो आणि हा वाला मोबाईल दाखवतो, राईट? तर तुम्ही आता जो व्हिडिओ पाहत आहे, तो जो इथं मोबाईल ठेवून होता, ह्या मोबाईलचा होता जुनावाला. ह्या वाला मी इथं दाखवून टाकेल स्क्रीनशॉट. तर ह्या मोबाईलचा होता आणि ह्या मोबाईलने मी याचा हा जॅक काम करतो, हा प्रॉपर करतो. पण याचा फक्त एक ड्रॉबॅक आहे, का हे जे बटणं आहे दिसत आहे, ह्या काम नाही करत याच्या. खालच्या ज्या बॅक आणि होमची बटन आहे, ह्या काम नाही करत याच्या. लॉकची बटनसुद्धा खूप लाँग प्रेस आहे. पण हा मी एडिटिंगसाठी वापरत नाही, कारण तर याच्यावर प्रॉपर एडिटिंग होत नाही. हा खूपच लॅग मारतो, खूपच. हा युजलेस आहे. फक्त हा टाईम पाहण्यासाठी आई वावरात नेते. याचा याचा डिस्प्लेसुद्धा खराब झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा फोनसुद्धा खराबच आहे. पण आता समजून घ्या, की माझा सेटअप कसा आहे आणि मी कोणत्या कंडिशनमध्ये यूज करतो तर. आता व्हिडिओच्या शेवटी मी एकच गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट तुम्ही कानात तेल टाकू नका. माझ्याकडे एक चांगला फोन नाही. ह्या फोनने मी एडिट करतो. माझ्याकडे टाईमसुद्धा नाही, कारण तर माझे उद्या पॉलीचा पेपर आहे. MSBT म्हणजे डिप्लोमाच्या मी 3rd इयरला आहे. माझा उद्यापासून एक्झाम चालू आहे. तरी मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करत आहो, कारण तर मला YouTubeमध्ये कन्सिस्टंट राहायचे आहे. आणि तुमच्याकडे जर याच्यापेक्षा चांगला फोन असेल, चांगला कॅमेरा आणि माईकचा, पण तरीसुद्धा तुम्ही त्याचा यूज फक्त YouTubeवर व्हिडिओ बघण्यासाठी करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला YouTubeचं स्वप्न बघायचासुद्धा अधिकार नाही. कारण थोरने ते म्हणाले आहे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे.